स्वामी समर्थ. राखी पौर्णिमाला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला या 5 पवित्र वस्तू टाकायच्या आहे, ज्याच्यामुळं तुमचा पितृदोष, दरिद्रता आणि नकारात्मकता कायमची दूर होऊन जाईल. आजच्या या अत्यंत पावन आणि मंगलमय दिवशी आपल्याला शास्त्रानुसार आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे, ज्याच्यामुळं आपल्या शरीरामधील निगेटिव्हिटी कायमची निघून जाते. नशिबाची साथ न मिळणे आणि घरातील गुप्त शत्रूंचा त्रास कायमचा समाप्त होतो. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण हातात आलेला पैसा टिकत नाही किंवा विनाकारण घरात कटकटी आणि आजारपण राहतं. यामागे नकळत असलेला पितृदोष किंवा वास्तूतील नकारात्मक ऊर्जा असते. याला खूप मोठे या वस्तू कारणीभूत असतात. म्हणूनच आजच्या या शुभ मुहूर्तावर सकाळी स्नान करताना अंघोळीच्या बादलीमध्ये तुम्हाला या 5 अत्यंत प्रभावी आणि सात्विक वस्तू अर्पण करायच्या आहेत. सर्वात आधी तांब्याच्या पात्रात शुद्ध पाणी घेऊन त्यात 2 थेंब कच्चे दूध घालायचे आहे आणि सूर्याची व चंद्राची ऊर्जा एकत्र करून ते पाणी बादलीत टाकायचं आहे, ज्याच्यामुळं नैराश्य व चिडचिड कायमची दूर होऊन जाते, सकारात्मकता प्राप्त होते. त्यानंतर बादलीमध्ये ताजा दुर्वा आणि चिमूटभर पांढरे तीळ मिसळायचे आहे. शास्त्रानुसार पौर्णिमाला तिळाच्या पाण्यानं स्नान केल्यानं जन्मांतराचा पितृदोष शांत होतो आणि गुप्त शत्रूंचा वाईट नजर दोष हे दूर होतात. तिसरी वस्तू म्हणजे अखंड खाण्याचे विड्याचे पान पाण्यात टाकायचे आहे, जे घरातील सर्व प्रकारची वाईट दृष्टी व नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेते. चौथी गोष्ट म्हणजे तुळशीची वाळलेली मंजिरी किंवा आघाड्याच्या पानाचा चूर्णा चिमूटभर टाकायचा आहे, ज्याच्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी नवीन मार्ग मोकळा होतो. शेवटी आपण हे सगळी विधी करून शांत मनाने देवाची पूजा करायची आहे आणि निळे फुलं किंवा 2 थेंब पवित्र गंगाजल आपल्या पाण्यात टाकायचं आहे. या 5 वस्तू जर तुम्ही आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर तुमचे जन्मांतराचे पाप धुवून निघतात, तुमच्यामध्ये साचलेली निगेटिव्हिटी दूर होते आणि भावाला राखी बांधताना ताटात अक्षता व केशर ठेवायचं आहे आणि बहीण भावाच्या नात्याला निस्वार्थपणे जपायचं आहे.